नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनेलवर। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, खूप सारे आता कॉलेजचे जे ॲडमिशन प्रोसेस आहे तर ते ॲडमिशन प्रोसेस संपलेला आहेत आणि तुमचं कॉलेज जे आहे तर ते कॉलेजला पण सुरुवात झालेली आहे। आता कॉलेजमध्ये गेल्यानंतर खूप सारे आपल्याला फॉर्म जे आहे त्यामध्ये जे अँटी रॅगिंग फॉर्म जो आहे तर तो सर्वांना तुमच्या कॉलेजला सबमिट करावा लागतो। मग तो जो फॉर्म आहे अँटी रॅगिंग जो फॉर्म आहे तर तो कशा प्रकारे फिल करायचा, त्यानंतर मग कोणती कॉपी जी आहे तर ती आपल्या कॉलेजला सबमिट करायची, त्याविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, अँटी रॅगिंग 2025 चा फॉर्म कशा प्रकारे फिल करायचा ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला अँटी रॅगिंगच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हे जे पेज आहे अँटी रॅगिंगचे तर ते ओपन झालेले दिसेल। यामध्ये बघा, अँटी रॅगिंगच्या वेबसाईट आल्यानंतर या ठिकाणी इम्पॉर्टंट काही पीडीएफ्स दिलेले आहेत तर त्या तुम्ही बघू शकता। त्यानंतर बघा, या क्रॉस इथे चिन्ह आहे हे क्लोज करा। क्लोज केल्यानंतर बघा, आता तुम्ही या अगोदर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतं, रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। मग इथे अंडरटेकिंग, फॉर्म, इन्फॉर्मेशन, ॲडवायझर हे वरती तुम्हाला टॅब्स दिसतील। यामध्ये बघा, अंडरटेकिंग वर क्लिक केल्यानंतर सुरुवातीला कधी पण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्टर यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज जे आहे, यू आर गोइंग टू फिल अन अंडरटेकिंग फॉर अँटी रॅगिंग, यामध्ये बघा तुम्हाला फॉर्म जो आहे तर तो फॉर्म फिल करायचा आहे। यामध्ये बघा खाली स्क्रोल करून घ्यायचा आहे। यामध्ये का तुम्ही आता कॉलेज स्टुडंट आहात तर या ठिकाणी मग ते 11वी 12वीचे असू द्या किंवा तुमचं जे कॉलेज आहेत FY SY म्हणजे UG चे कोर्सेस असू द्या किंवा PG चे कोर्सेस असू द्या, त्यांनी सर्वांनी काय करायचं आहे, कॉलेज या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इवन जर तुमचा डिप्लोमा जरी असेल तरी पण PG डिप्लोमा असू द्या किंवा UG डिप्लोमा असू द्या, त्यांनी सर्वांनी कॉलेज यावर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पेज जे आहे तर ते पेज ओपन झालेलं दिसेल। यामध्ये बघा, अंडरटेकिंग रजिस्ट्रेशन फॉर्म फॉर कॉलेज, यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे स्टुडंट डिटेल्स जे आहे यामध्ये तुम्हाला माहिती फिल करायची आहे। सुरुवातीला तुमचा फक्त फर्स्ट नेम टाकायचा आहे, या ठिकाणी फर्स्ट नेम टाका। त्यानंतर मिडल नेम, वडिलांचं नाव टाकायचं आहे। ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांनी त्यांच्या जे हजबंड आहे तर ते हजबंडचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर जे सरनेम आहे तुमचं आडनाव जे असेल त्यांनी आडनाव या ठिकाणी तुमचं टाकायचं आहे। त्यानंतर बघा, मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल ॲड्रेस येणार आहे। त्यानंतर मग तुमचं जे जेंडर आहे मेल फिमेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिटी म्हणजे तुमच्या गावाचं नाव जे आहे तर ते गावाचं नाव टाकून घ्या। त्यानंतर स्टेट कोणते येणार आहे, महाराष्ट्र वगैरे येणार, आपण महाराष्ट्र कॅन्डिडेट्स आहोत म्हणून महाराष्ट्र या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आणि सिलेक्ट नॅशनॅलिटी, इंडियन बाय डिफॉल्ट तुमचं येऊन जाणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग पुढील माहिती आपल्याला फिल करायची आहे, पॅरेंट किंवा गार्डियन डिटेल्स, तुमच्या वडिलांची माहिती द्यायची आहे किंवा जे पालक आहेत तुम्हाला जे सांभाळतात तर त्यांचं तुम्ही माहिती देऊ शकता। या ठिकाणी बघा, पॅरेंट गार्डियन नेम, यामध्ये त्यांचं नाव जे आहे तर ते नाव टाकायचं आहे, संपूर्ण नाव टाकायचं आहे यामध्ये, म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव आणि आडनाव, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी माहिती जी आहे तर ती माहिती फिल करायची आहे। त्यानंतर पुढे बघा, पॅरेंट गार्डियन फोन नंबर, त्यांचा जो नंबर आहे मोबाईल नंबर तो या ठिकाणी फिल करायचा आहे। त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे बघा, पॅरेंट गार्डियन ईमेल ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, पॅरेंट गार्डियन सिटी म्हणजे तुमच्या गावाचं नाव किंवा तुमचे जे पालक आहेत तर ते पालक कुठे राहतात त्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर पॅरेंट गार्डियन स्टेट, या ठिकाणी तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये राहता हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर बघा, पॅरेंट गार्डियन ॲड्रेस, या ठिकाणी तुमचा डिटेल्स सर्व ॲड्रेस टाकायचा आहे। पॅरेंट ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी म्हणजे तुमचा आणि पॅरेंटचा शक्यतो सेमच ॲड्रेस येणार आहे। आणि काही विद्यार्थी जे दुसरीकडे राहतात तर त्यांनी गार्डियनचं जर टाकलं तर या अशा केसेसमध्ये
ॲड्रेस वेगळा येऊ शकतो, परंतु शक्यतो सर्व आपल्या वडिलांचाच ॲड्रेस टाकत असतात, म्हणून तुमचा आणि पॅरेंटचा ॲड्रेस शक्यतो सेमच येणार आहे. आणि हा डिटेल तुम्हाला ॲड्रेस जो आहे तर तो ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज अँड कोर्सेस डिटेल्स. बघा कॉलेज अँड कोर्सेस डिटेल्स मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा स्टेट इन विच कॉलेज इज बेस. या ठिकाणी तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्या, तुमच्या कॉलेजचं स्टेट कोणतं आहे ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर कॉलेज नेम जे आहे तर ते कॉलेज नेम या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी कॉलेजची लिस्टच ओपन झालेली दिसेल. त्यामुळे तुमचं जे कोणतं कॉलेज असेल तर ते कॉलेज काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये थोडा वेळ जाऊ शकतो, म्हणून तुमच्या कॉलेजचं जे नाव आहे किंवा कोणत्या सिटीमध्ये आहे ते सर्च करून किंवा त्याचं पहिलं लेटर टाकून तुम्ही काय करू शकतात, फाइंड करू शकता. कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर बघा आपण एक कॉलेज आपण सिलेक्ट करूयात. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक आपण कॉलेज जे आहे तर एक सिलेक्ट करूयात, तुम्हाला माहिती म्हणजे समजण्यासाठी. या ठिकाणी कॉलेज कोड जो आहे तर तो चेक करून घ्या, कॉलेज नेम पण चेक करून घ्या, त्यानंतर युनिव्हर्सिटी कोड कोणता आहे तो चेक करून घ्या, आणि तुमची युनिव्हर्सिटी कोणती आहे ते पण तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. हे सर्व डिटेल जे आहे तर तुम्हाला कॉलेजकडून भेटून जातील. त्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, मग पुढे कोणती माहिती फिल करायची आहे, तर या ठिकाणी बघा कॉलेज डायरेक्टर नेम. तर कॉलेज डायरेक्टर नेम म्हणजे तुमचे जे प्रिन्सिपल आहे तर ते प्रिन्सिपलचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे, किंवा प्राचार्य असेल त्या प्राचार्यांचं त्या ठिकाणी नाव टाकायचं आहे. त्यानंतर कॉलेज फोन नंबर. कॉलेज फोन नंबर जो आहे तर तो त्यांचा मोबाईल नंबर असेल किंवा कॉलेजचा नंबर जरी असला तरी या ठिकाणी टाकून घ्या. हे डिटेल्स तुम्हाला कॉलेजकडून घ्यायचे आहे. त्यानंतर लँडलाईन नंबर असेल तर लँडलाईन नंबर तुम्ही टाकू शकता, नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर बघा डिटेल्स ऑफ द कोर्स पीजी, यूजी, पीजी, डिप्लोमा. या ठिकाणी बघा तुम्ही यूजी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा करत असाल तर डिप्लोमा सिलेक्ट करा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असेल तर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करा, ग्रॅज्युएशनला असाल अंडर ग्रॅज्युएट यूजी साठी असाल तर यूजी सिलेक्ट करा, पीजी असेल तर पीजी सिलेक्ट करा, पीएचडी साठी असेल तर पीएचडी, आणि अदर यापेक्षा वेगळे कोर्सेस असेल तर तुम्ही अदर सिलेक्ट करू शकता. आता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहे, या ठिकाणी आपण पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री जी आहे तर ती सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर बघा नेम ऑफ द कोर्स, तुम्हाला कोर्सचं नाव टाकायचं आहे. बॅचलर ऑफ सायन्स असेल, बॅचलर ऑफ एज्युकेशन असेल, बॅचलर ऑफ कॉमर्स किंवा बॅचलर ऑफ आर्ट्स, किंवा काही डिप्लोमाचे नाव असेल तर ते व्यवस्थित तुमच्या कोर्सचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, नंबर ऑफ स्टुडंट इन युअर क्लास. तुमच्या क्लासमध्ये किती विद्यार्थी आहेत याची संख्या लिहायची आहे. माहीत असेल तर टाका, नसेल माहीत नाही टाकली माहिती तरी चालेल. त्यानंतर बघा करंट इयर ऑफ स्टडी. या ठिकाणी बघा करंट इयर ऑफ स्टडी जे आहे तर ते पहिलं वर्ष आहे का दुसरं आहे की तिसरं आहे. तुमचं पहिलं म्हणजे फर्स्ट इयरलाच असाल तर फर्स्ट इयर सिलेक्ट करायचं आहे, सेकंड इयरला असेल तर सेकंड, थर्डला असेल थर्ड, फोर्थला असेल तर फोर्थ, अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नियरेस्ट पोलीस स्टेशन युअर कॉलेज. कॉलेजपाशी जे काय पोलीस स्टेशन असेल तर त्या पोलीस स्टेशनचं काय करायचं आहे तुम्हाला, या ठिकाणी नाव जे आहे नियरेस्ट पोलीस स्टेशन युअर कॉलेज म्हणजे त्या कॉलेजचं नाव, आपल्या कॉलेजच्या शेजारी जे कोणतं पोलीस स्टेशन आहे तर त्याचं काय करायचं आहे आपल्याला नाव फिल करायचं आहे. फिल केल्यानंतर बघा या ठिकाणी यूजीसी रेग्युलेशन, या ठिकाणी तुम्हाला हे संपूर्ण रीड करून घ्या. रीड झाल्यानंतर संपूर्ण चेक बॉक्स तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो खाली बघा काय दिलेलं आहे, कॉन्फिडेन्शियल सर्वे. यामध्ये बघा तुम्हाला काय करायचं आहे, यू आर एव्हरी रॅग, इथे नो बाय डिफॉल्ट आहे हे राहून द्या. त्यानंतर अँटी रॅगिंग हेल्पलाईन नंबर, या ठिकाणी तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 1800, त्यानंतर 180 5522. हा जो आहे तर हा कॉपी करून घ्या आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे अँटी रॅगिंग हेल्पलाईन नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर बघा आय हॅव रिचेक द फॉर्म अँड कन्फर्म द ऑल डिटेल्स आर करेक्ट. एकदा परत तुमचे ऑल डिटेल जे आहे तर ते व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे.
चेक केल्यानंतर संपूर्ण माहिती बरोबर असल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट फॉर्म या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन झालेले दिसेल. युअर रेकॉर्ड सबमिटेड सक्सेसफुली. त्यानंतर एक रेफरन्स आयडी तुम्हाला येणार आहे. त्यानंतर तुमचं जे नाव आहे तर ते नाव येणार आहे आणि ईमेल आयडी, याची माहिती जी आहे तर ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. याचा स्क्रीनशॉट किंवा कुठे तर रेफरन्स आयडी लिहून ठेवा. लिहून झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, जो रजिस्ट्रेशन आयडी जो आहे तर तो रजिस्ट्रेशन आयडी कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर बघा या ठिकाणी अंडरटेकिंग मध्ये जायचं आहे तुम्हाला. अंडरटेकिंग मध्ये आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे तुमचं. त्यानंतर बघा डाउनलोड या टॅबवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमचा जो रेफरन्स आयडी रेफरन्स नंबर होता तर तो या ठिकाणी पेस्ट करा. त्यानंतर तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक PDF डाउनलोड झालेली दिसेल, ती ओपन करा. ओपन केल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून घ्या आणि एक सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे सेव्ह असू द्या आणि जी तुम्ही प्रिंट काढलेली आहे ती हार्ड कॉपी घ्या आणि त्यावर ज्या ठिकाणी तुमच्या सिग्नेचर असतील त्या ठिकाणी तुमचे सिग्नेचर करा. त्या ठिकाणी तुमच्या पॅरेंटच्या किंवा गार्डियनच्या सिग्नेचर असतील तर त्या ठिकाणी पॅरेंटचे सिग्नेचर करा आणि त्यानंतर तुम्हाला तो फॉर्म जो आहे तर तो फॉर्म कॉलेजला सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण अँटी रॅगिंगचा जो फॉर्म आहे तर तो फॉर्म कशा प्रकारे फिल करायचा ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला एज्युकेशन रिलेटेड तसे जॉब रिलेटेड किंवा इतर काही CET रिलेटेड असेल खूप सारी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी शेअर करत असतो. चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला ही माहिती जी आहे तर ती माहिती वेळोवेळी तुम्हाला भेटत जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.